वळूयात पुढच्या बातमीकडे। काल दादरमध्ये मनसे नेते आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक झाली। या बैठकीमध्ये मनसेला महायुतीत सहभागी होण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे। मनसेला 1 किंवा 2 जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। त्यानंतर आम्हाला महायुतीचा प्रस्ताव आला असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे। 2 दिवसात महायुतीच्या प्रस्तावावर निर्णय घेणार असल्याचं त्यांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलंय। आपल्यासोबत सध्या मनसे नेता संदीप देशपांडे आहेत। सर, 1 ते 2 जागा ऑफर केल्या आहेत, काय सांगाल? मुळात असं आहे की गेल्या अनेक दिवसापासून आम्ही लोकसभेची तयारी करतो आहे आणि सन्मान्य राजसाहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू। युतीत करायचं का इंडिपेंडेंटली लढवायची नाही लढवायची सर्वार्थाने निर्णय हा राजसाहेब घेतील। 1 ते 2 जागा महायुतीकडून मिळाल्याचं आपल्याला कळतंय। कोणत्या जागांसाठी आपला पक्ष आग्रही असेल? नाही, मुळात असं काही कुठला आग्रह नाही आहे आमचा किंवा या संदर्भातला मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बऱ्याचशा गोष्टी ह्या माझ्या लेवलला होत नाही, त्या योग्य पातळीवर होत असतात। सन्मान्य राजसाहेबांच्या पातळीवर त्या गोष्टी होतील जर होणार असतील तर, आणि त्या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो साहेब येणाऱ्या 4-5 दिवसात जाहीर करतील। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिवणसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई।